पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात दर्ग्याचं काम सुरू असताना त्याच्या खालचा काही भाग कोसळला आणि तिथे भुयारासारखी एक रचना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। या प्रकरणात पुढे काय झालं, खरंच दर्ग्याखाली मंदिराचे अवशेष आहेत का, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात मध्यवर्ती भागात दर्ग्याचं काम सुरू होतं। दरम्यान हे काम करताना दर्ग्याच्या खालचा काही भाग कोसळला। यानंतर तिथे भुयारासारखी रचना दिसून आली। या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली। बऱ्याच ठिकाणी मंदिराचे अवशेष असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। तिथली परिस्थिती अतिशय संवेदनशील झाली। अनेक माध्यमं तिथे येऊन रिपोर्टिंग करू लागले होते। न्यूजमध्ये याचा मशीद म्हणून उल्लेख होऊ लागला होता, मात्र ती मशीद नसून दर्गा असल्याचं स्थानिकांनी सांगितलं। त्याचवेळी हिंदू संघटनांनी याचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी केली होती। दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी दर्ग्याच्या झालेल्या नुकसानीवर आक्षेप घेतला होता। शिवाय ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे तणावाचं वातावरण या भागात तयार झालं। वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त या परिसरात तैनात केला। यानंतर पोलिसांनी संपूर्ण भुयाराची पाहणी केली, मात्र कबर सोडून त्या ठिकाणी काहीही आढळून आलेलं नाही। त्यानंतर दर्ग्याच्या खचलेल्या भागाचं काम सुरू झालं आणि आता तणाव निवळला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही दर्गा 400 वर्षापूर्वीची आहे। सुफी संत मोहम्मद मदरी यांची ही दर्गा आहे। या भागात नेहमीच हिंदू मुस्लिम तणावाचं वातावरण असतं, त्यामुळे गणपतीपासूनच इथे पोलीस बंदोबस्त होता, अशी माहिती समोर आली आहे। तसेच हा तणाव शांत करण्यात पोलिसांना आणि प्रशासनाला चांगलं यश आलं, त्यामुळे मुस्लिम संघटनांनीही त्यांचे आभार मानले आहेत। महाराष्ट्रात तरी सुफी संतांच्या दर्ग्याला हिंदू आणि मुस्लिम सारख्याच प्रमाणात पुजतात आणि त्याला नवसही करतात, असं अनेक ठिकाणी पाहायला मिळतं। मात्र मंचरमध्ये या दर्ग्यावरून वाद वाढताना दिसत होता, जो सध्या तरी निवळला आहे। मंडळी, या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।